बर बघा आता आज आपण हाच भाग शिकणार आहेत पहा. आता सगळं झालंय पहा. सगळ्या प्रकारची गणितं झालेत. याच्यापेक्षा काही वेगळे येणार नाही. आता एक दोन टॉपिक राहिलेत. एक तुम्हाला मिनिटं दिलेली असताना ही मिनिटं तास आणि मिनिट यात बदलायची आहेत. दुसरं एक मिनिट हा. हा तर बघा दुसरा तुम्हाला सेकंद दिलेले असतात आणि हे सेकंद तुम्हाला गुड इव्हनिंग तुम्हाला मिनिट आणि उरलेले सेकंद यात बदलायचे असतात. पहा आता हा काय प्रकार आहे. मी काय सांगतोय नीट लक्ष द्या, तुम्हाला समजेल पहा. आता इथं एक माप आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी कालमापन हा घटक सुरू केल्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जे घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये प्रत्येक अंकामध्ये या अंकांच्या मध्ये जे भाग आहेत त्याचे एकूण 5 भाग केलेले असतात. आठवतंय का? म्हणजेच हा असे अंक असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे घड्याळाचे एकूण समान 12 भाग केलेले असतात. बघा आता 12 अंक असतात, 12 भाग आणि 2 अंकांच्या मध्ये भाग केलेले असतात 5. गुड इव्हनिंग. तर अशा पद्धतीने पहा, एक मिनिट काटा जेव्हा 12 पासून सुरुवात करतो आणि तो क्रमाने या 12 पासून सुरुवात करून या पुन्हा 12 या अंकावर येतो, तेव्हा किती मिनिटं होत असतील रे? 60. बरोबर, हा केलाय. अगदी त्याच पद्धतीने सेकंद काटा सुद्धा जोरात पळतो पहा. सेकंद काटा सुद्धा 12 पासून सुरुवात करून पुन्हा 12 वर आला की आपण म्हणतो 60 सेकंद झाले. आणि जेव्हा 60 सेकंद होतात तेव्हा मिनिट काटा एक घर नाही नाही एक घर पुढे जातो, म्हणजे 1 मिनिट जातो. मग बघा, या ठिकाणी आपल्याला हेच माप विचारात घेऊन आपल्याला आता काय करायचंय ते सांगतो पहा. मी इथं माप लिहून ठेवतो. 1 मिनिट हा किती सेकंदांचा बनतो? तर 1 मिनिट हा 60 सेकंद झाल्यानंतर 1 मिनिट बनतो. अगदी त्याच पद्धतीने 1 तास हा किती मिनिटांचा बनतो? तर 1 मिनिट 60 मिनिटांचा. हा हे लिहून घ्या आता. आता हे लिहून घ्या. हो लिहून घ्या. हो लिहून घ्या. 1 minute is equal to 60 seconds and 1 hour is equal to 60 minutes. बघा आता आपण पुढच्या टप्प्यात आलोय. या टप्प्यात तुम्हाला मिनिटं दिली जातात आणि ही मिनिटं पूर्ण मिनिट आणि काही सेकंद जे राहतात त्या सेकंदात बदलावी लागतात. सॉरी, मिनिटं म्हणलो काय मी? सेकंद दिले जातात. पहिल्यांदा आपण सेकंद दिल्यानंतर ते किती पूर्ण मिनिट होतात आणि किती सेकंद उरतात त्याच्यात आपल्याला बदलावं लागतं. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मिनिट दिले जातात. ते मिनिट आपल्याला काही सेकंदात सॉरी काही तासात होतात आणि उरलेले मिनिट असतात. मग आता बघा, मी एक गणित समजून सांगतो. लिहू नका अजिबात. लक्ष द्या. पहिला प्रकार पाहू आपण. जर तुम्हाला मी म्हटलो या ठिकाणी तुम्हाला जर बघा आता काय म्हणतोय आणि काय करायचंय ते नीट समजून घ्या. सोपं देतो अगोदर.
मी तुम्हाला म्हटलो 120 सेकंद म्हणजे किती मिनिट आणि किती सेकंद होतात हे काढा. थोडं जरा एक बरोबर. 1 मिनिट. तुम्हाला येतंय 2 मिनिट. मी काय सांगतो बरं. तुम्हाला जर या ठिकाणी सेकंद दिले आणि या सेकंदाचं तुम्हाला मिनिट, किती मिनिट होतात आणि किती सेकंद उरतात असं जर विचारलं, तर आता हे सोपं होतं म्हणून आपण लगेच केलं. कारण आपल्याला माहिती आहे 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. 120 सेकंद झाले म्हणजे 2 मिनिट होतात आणि 0 सेकंद उरतात. पण हे नेमकं काय केलंय? तर लक्षात घ्या, सेकंदाचं तुम्हाला जर मिनिटात करायचं असेल, तर इथे जी काही संख्या दिली आहे, त्या संख्येला तुम्हाला 60 ने भाग द्यावा लागतो. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागतं? 120 भागिले 60 करावं लागतं. आता नीट लक्षात घ्या. 60चा पाढा बनवणं सोपं आहे. 6चा पाढा लिहायचा आणि पुढे 0000 लिहित जायचं. मग 60च्या पाढ्यामध्ये 120 किती वेळा मोजल्यावर येतात? तर एकूण 2 वेळा मोजल्यावर येतात. मग 120 भागिले 60 केल्यानंतर नीट लक्षात घ्या. हा पूर्ण भागाकार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे राहतात, सॉरी, जे उत्तर येतं ते असतात पूर्ण झालेले मिनिट आणि बाकी जी उरते ते असतात उरलेले सेकंद. एवढं लक्षात येईल तुम्हाला. मी हे गणित जरा वेगळं घेतो पहा आता थोडस. जसं की मी जर म्हटलो तुम्हाला 225 सेकंद, आता हे गणित लिहून घ्या, बरोबर किती मिनिट आणि किती सेकंद होतात हे सांगा. तर आता गणित फक्त लिहा आणि बोर्डकडे लक्ष द्या. बघा मी पहिल्यांदा काय करेन, 60चा पाढा बनवेल. 60चा पाढा बनवताना मला काय करावं लागेल, 6 एक 6, 6 दुणे 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंच 30, 6 6 36, 6 सती 42, 6 आठ 48, 6 नवे 54, 6 दहा 7 आणि मी झिरो, थांबा जरा, 00 या ठिकाणी मी लिहित जाईन. जरा गडबड करू नका, येतंय त्यांना. तर आता बघा, तुम्हाला या ठिकाणी सेकंद हे काही पूर्ण मिनिटात बदलायचे आणि उरलेले जे सेकंद राहतात ते इथे लिहायचे. नीट ऐका आता. तुम्हाला जर 225 सेकंदाचं मिनिटात बदलायचं असेल, तर 60 ने भाग द्यावा लागेल. आता नीट लक्षात घ्या. 60च्या पाढ्यामध्ये 225 कुठं दिसतायत का बघा बरं तुम्ही? नाही. आता 225 पेक्षा लहान असणारी 60च्या पाढ्यातली संख्या कोणती? 180. किती वेळा मोजल्यावर येतात? 3 वेळा मोजल्यावर येतात. आणि यांची वजाबाकी केल्यावर या ठिकाणी जे बाकी उरते, ती बाकी उरते 45. आता हे 45 नेमके काय आहेत आणि हे वर आलेले 3 नेमके काय आहेत? तर नीट लक्षात घ्या. लिहून घ्या हे. सोपं आहे ना? घ्या लिहून. झालं? तेजस्वी समजलं का? तेजस्वी. काव्या समजलं का? काव्या. ओके. आता हा चला पुढचं गणित घ्या.
जरा मोठं झालं, थांबा छोटं देतो. 345 सेकंद बरोबर किती मिनिट आणि किती सेकंद? 5 मिनिट 45 सेकंद. कसं केलं पहा. या ठिकाणी 345 या संख्येला तुम्हाला 60 ने भाग दिला. आता नीट लक्षात घ्या. 60 नेच का भाग द्यायचा? तर पहा 60 चा 1 मिनिट होतो, 60 चा 1 मिनिट होतो, 60 चा 1 मिनिट होतो, 60 चा 1 मिनिट होतो. असं तुम्हाला 345 मध्ये किती पूर्ण 60-60 हे अंक बसतात हे पाहावं लागतं. म्हणजेच काय? एका अर्थाने 60च्या पाढ्यामध्ये 345 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे? तर पहा 300. आणि ती किती वेळा मोजल्यावर येते? बरोबर. ती किती वेळा मोजल्यावर येते? तर एकूण 5 वेळा मोजल्यावर येते. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहितो 5 मिनिट्स अँड 45 सेकंद. सोपं आहे. असं समजलं असता. हां, आता समजलंय म्हणताय ना, तर मी एक तुम्हाला गणित देतो. चैतन्य समजलं का चैतन्य? हर्ष, समर्थ मुंडेकर. हां, बोला की हर्ष. मी रिमूव्ह करतो तुम्हाला. परत जॉइन व्हा तुम्ही. थांबा 1 मिनिट हां. तुम्ही नका होऊ. हां, चला आता. आता काय सांगतोय पहा. आता मी तुम्हाला एक गणित देतो. गणित नीट वाचायचं आणि ठरवायचं नेमकं काय करायचं ते. हर्ष, 5 सेक हर्ष 5 सेकंदात 1 मणी दिसतंय का हर्ष आता? हर्ष 5 सेकंदात 1 मणी माळेत ओवतो. माळ माहितीये ना तुम्हाला माळ? हा. तर प्रत्येकी 15 मण्यांच्या काय सांगता अर्णव? हा सांगा काय सांगता? अर्णव सांगा की. प्रत्येकी 15 मणांच्या 28 माळा करण्यास त्याला किती मिनिट व किती सेकंद लागतील? हा बोला अर्णव बोला. लिहायच्या अगोदरच म्हणले मी सांगू. सांगा हा. हा. हा.
हं. केल्यावर थांबा, 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 थांबा. त्यांचं होऊ द्या. तुम्ही करा तुम्हाला जसं सुचतंय तसं. थांबा जरा. हां, बोला की अर्णव काय झालं? लाईट गेली काय? हां, करा, करा. बरोबर आहे अर्णव. तुम्ही सांगितलं तेवढं बरोबर आहे. करेक्ट. व्हेरी गुड. अजून एक स्टेप राहते तेवढी. नाही, नाही, नाही. हां, सांगा. बरं करा तुम्ही. सांगा मला उत्तर सांगा. चुकलं, चुकलं. हां, अजून कोण सांगतो म्हटलं सांगा. शौर्य इजगज. डोक्याला का हात लावला? करा पटकन. शाबास. सांगा कसं? का 15 गुणिले 5 केलं? मग बर. मग काय झालं? मिनिटे? सेकंड लागतील. बरोबर. मग तुम्ही जेव्हा 15 मणी एका माळेत टाकता, तेव्हा एक माळ तयार होते. हे लक्षात घ्या. हां, सांगा की. तसं नको. हां, हां, हां. तसं नको. आता ते झालं की 5 गुणिले 15 आलं लक्षात. का 5 गुणिले 15? हे विचारतोय. मग का 15 गुणिले 5? मी तेच विचारतोय. का 15 गुणिले 5? 5 सेकंदात एक म्हणे 15 का केलं? 28 का नाही केलं? असं विचारतोय मी. काय, काय? हां, कोणत्या शब्दावरून ओळखलं तुम्ही? एक माळ 15 मण्यांची? हां. या प्रत्येकी या शब्दावरून आपल्याला कळतं, की एक माळ. प्रत्येकी याचा अर्थ होतो एक. हे पहिलं समजून घ्या. मग एक माळ 15 मण्यांची अशा 28 माळा तयार करायच्या. नीट लक्षात घ्या. इथं सगळं गुणाकार, गुणाकार, गुणाकारच आहे. फक्त एका ठिकाणी भागाकार येतो. आता बघा 5 5 थांबा, थांबा. 5 सेकंदात एक मणी असे मणी माळायचे आहेत एका माळेमध्ये 15. म्हणून एक माळ ओवण्यासाठी वेळ लागतो 15 गुणिले 5. कारण एका मण्याला 5 सेकंद. असे 15 गुणिले 5 उत्तर येणार 75 सेकंद. किती मण्या माळांसाठी?
एक माळासाठी. अशा किती माळा आहेत? तर पुन्हा एकावरून अनेकाचं काढायचंय. अशा 28 माळा आहेत. मग तुम्ही 75 गुणिले 28 केलं, की बघा 28 चा जर पाढा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लगेच मिळेल. त्याचं उत्तर येतं 100 सेकंद. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं, तर आपल्याला किती मिनिट अन् किती सेकंद असं विचारलंय. आता इथं तर आपलं उत्तर सेकंदात आलंय. मग सेकंदात आलेलं उत्तर आपल्याला मिनिटात आणि उरलेल्या सेकंदात करायचं असेल, तर आपण काय करतो, दिलेल्या सेकंदांना आपण 60 ने भाग देतो. आता 60 चा जर पाढा आपण मोजला किंवा म्हटला, तर आपल्याला लक्षात येतं 60 च्या पाढ्यामध्ये 210 ही संख्या, त्याच्यापेक्षा लहान संख्या 180 ती मोजल्यावर येते. यांची जर वजाबाकी आपण या ठिकाणी केली, तर वजाबाकी केल्यानंतर याचं उत्तर मिळतं 30 आणि वरून एक जो शून्य राहिलेला होता, तो जर आपण खाली घेतला, तर इथं येणारी संख्या आहे 300. 60च्या पाढ्यामध्ये 60च्या पाढ्यामध्ये 300 ही संख्या 5 वेळा मोजल्यावर येते. मग आता 5 वेळा मोजलं तुम्ही, तर या ठिकाणी उत्तर येतं 300 आणि 5 वेळा मोजलं म्हणून आपण वर लिहिलं 5. तर मग आता खाली जी बाकी उरते ती बाकी आहे 0 आणि या ठिकाणी जी वेळ आहे ती वेळ येते 35. तर तुम्ही या ठिकाणी सेकंदाचं तुम्ही डिस्ट्रिब्यूट करत होते मिनिटांमध्ये. म्हणून 2100 सेकंद म्हणजेच असतात 35 मिनिट आणि 0 सेकंद हे त्याचं उत्तर आहे पहा. लिहून घ्या. ओके. लिहून घ्या. व्हेरी गुड अर्णव. स्वतः काय करू नको. नुसतं वर बघून घे. बरं का? स्वतःचं डोकंच लावू नको काय. नुसतं आरामात यातलं बघून फक्त वहीवर उतरायचं काम कर. अर्णव सारखं पटपट पटपट करून पुढचं गणित घ्या. रोहन 2 सेकंदात एक पान वाचतो. रोहन 2 सेकंदात एक पान वाचतो. पुस्तकाला 252 पाने असतील. तर ते पुस्तक तो किती मिनिट व किती सेकंदात वाचेल.
मिनिटं आणि सेकंदात विचारलंय सार्थक. बरोबर आहे ते. पण मिनिटं आणि सेकंदात विचारलंय. तुम्ही नुसते सेकंद सांगताय. किती चैतन्य? 704 सेकंद? काय केलं तुम्ही? अहो, तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? वाचताय का तुम्ही? बरोबर आहे. 504 सेकंद चुकीचं नाही. नाही, नाही. 504 सेकंद हे चुकीचं नाही. बरोबर आहे. बोला अरुण. 60 भागिले 504. इमोजी कोण पाठवतंय रे? हा, नीट ऐका आता. आता नीट ऐका. चैतन्य आवाज बंद करा चैतन्य. हा काय म्हणतोय पाहुणे? या ठिकाणी 200 या ठिकाणी तुम्हाला 2 सेकंदात तो मुलगा एक पान वाचतोय. नीट लक्षात घ्या. माप लक्षात घ्या अगोदर. जरा शांत गणित वाचत जावा आणि मग ठरवत जावा काय करायचंय. पहा, एक पान, नीट लक्षात घ्या, एक पान वाचायला त्याला वेळ लागतात 2 सेकंद. नीट लक्षात घ्या, सेकंद म्हटल्या. अशी त्या पुस्तकाला पानं आहेत 252. मग नीट लक्षात घ्या, एकावरून अनेकाचं काढायचं असेल तर गुणाकार असतो. 252 इंटू 2 करावं लागेल, कारण एका पानाला 2 सेकंद. तर 252 पानांना किती गुणाकार करावा लागेल. मग 252 गुणिले 2 केलं तर तुमचं उत्तर येईल 504 सेकंद. आता काही जणांना काय वाटतंय की हेच उत्तर आहे. नाही, हे उत्तर नाहीये. हे हे तुम्ही काढलेलं अजिबात चुकीचं नाही. हे बरोबरच आहे. मध्ये मध्ये बोलू नका कोणी, थांबा. या ठिकाणी तुम्ही जे उत्तर काढलंय ते बरोबरच आहे, चुकीचं नाही. आता इथून पुढे तुम्हाला खरं तर याचं पुन्हा एकदा सेकंदाचं मिनिट आणि उरलेली सेकंद किती हे काढावं लागतंय. कसं काढणार तुम्ही? तर सेकंदाचं तुम्हाला मिनिटात जर बदलायचं असेल, तर तुम्हाला या सेकंदाला 60 ने डिव्हाईड करावं लागतं. आता 60 ने डिव्हाईड करायचं तर तुम्हाला 60चा पाढा तयार करावा लागतो. 60चा पाढा नसेल येत तर 6चा पाढा तयार करायचा, 0 लिहीत जायचं. तर 60च्या पाढ्यामध्ये 504 ही संख्या नाही. तर या ठिकाणी 504 ही संख्या नसल्यामुळे या ठिकाणी 500 या ठिकाणी 504 ही संख्या नसल्यामुळे तुम्हाला 504 पेक्षा लहान असणारी 60च्या पाढ्यातली संख्या आहे 480. हे किती वेळा मोजल्यावर येतात? तर 8 वेळा मोजले की 480 येतात. कारण 504 त्या पूर्ण पाढ्यात नाहीयेत. म्हणजे पूर्ण भाग जात नाही. मग आपण जर वजाबाकी केली, तर वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं 24. सॉरी, उत्तर येतं, या ठिकाणी भागाकाराचं उत्तर येतं 8. बाकी उरते 24.
म्हणजेच तुम्हाला 504 सेकंद म्हणजे किती मिनिट आणि किती सेकंद असं विचारलं तर ते असतात 8 मिनिट आणि 24 सेकंद. नीट लक्षात घ्या. नीट लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी मी तसं गणित दिलंय म्हणून तुम्ही तसं शोधताय. पण परीक्षेमध्ये तुम्हाला असं किती मिनिट आणि किती सेकंद असं विचारतच नाही. मग काय विचारतात? तर तुम्हाला फक्त एवढं विचारतात, की किती वेळ लागेल? मग आता खाली दिलेल्या ऑप्शन वरून तुम्हाला ठरवावं लागतं. बघा आता हे गणित लिहून घेतलं का तुम्ही? लिहून घ्या पटकन. शौर्या कळतंय का? शौर्या इचगस, शौर्या भुजबळ बोलत का नाही तुम्ही? काय म्हणल्या? बरं ठीक. बोला चैतन्य. बरोबर आहे की. आता नीट ऐका. मला आता काय सांगायचंय ते हां, बोला हर्ष काय म्हणतो? हां, ठीक आहे. आता ऐका. तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र असं मिनिट आणि सेकंद शोधा, असा प्रश्न येत नाही. प्रश्न फक्त एवढाच विचारतात, किती वेळ लागेल? मग तुम्ही म्हणाल, हे काय करायचं नेमकं? तर तुम्हाला ऑप्शन दिले जातात. 500 सेकंद, 507 सेकंद, 8 मिनिट 2 सेकंद आणि चौथा पर्याय 8 मिनिट 24 सेकंद. आता नीट लक्षात घ्या. असे ऑप्शन बघितले की आपण पहिल्यांदा गडबडून जातो. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सगळ्यांना सगळं येतं. येत नाही असं काय नसतं. आपण प्रॅक्टिस केलेली असते. आपल्याला गणित कसं सोडवायचं हेही माहीत असतं. गडबड काय होते पहा, आपण प्रॅक्टिस अशी केलेली असते, की किती मिनिटं आणि किती सेकंद अशी प्रॅक्टिस केलेली असते. त्यामुळे आपण डायरेक्ट काय करतो, आलेलं उत्तर किती मिनिट आणि किती सेकंद यात काढायला बघतो. कारण आपल्याला माहित असतं ना, तिथं विचारलेलं असतं किती मिनिट किती सेकंद. मग आपल्याला लगेच लक्षात येतं, की 60ने भागायचंय. सेकंद जे आलेले आहेत ते सेकंद आपल्याला 60ला भागायचंय. कशामुळं कळतं? तर त्या ठिकाणी जे काही सेकंद दिलेले आहेत प्रश्नात विचारलंय मिनिट आणि सेकंद. पण गडबड काय होते पहा. एक मिनिट हा. जात थोबाड दोन्ही. उठ. उठ थोबाड दोन्ही. आता गडबड काय होते पहा. हे असे ऑप्शन दिले की धड आपल्याला काहीच थोडा वेळ सुचत नाही काय करायचं ते. का? कारण आपण काढलेलं असतं उत्तर सेकंद. इथं ऑप्शन पण दिसायला लागतात सेकंदाचे. दोन ऑप्शन दिसतात मिनिट आणि सेकंदाचे. आपल्याला नेमकं काय करायचे ते सुचतच नाही. तर अशा वेळी गडबडायचं नाही. नीट लक्षात घ्या. तुम्हाला येणं वेगळं आणि परीक्षेमध्ये बरोबर गोल करणं वेगळं. या दोन्हींमध्ये फार मोठा गॅप राहतो आणि त्यामुळं आपल्याला येत असूनही घरी आल्यावर कळतं की अरे देवा हे असं करायचं होतं काय, मला तर हे येत होतं. म्हणून म्हणतोय नीट लक्षात घ्या. तुम्हाला ऑप्शन काय दिलेत याच्यानुसार तिथं ऐन वेळी तुम्हाला परीक्षेमध्ये ठरवावं लागतं की नेमकं भाग द्यायचा आहे का द्यायचा नाही. आता तुमचे सेकंद आले होते 504. गणेश खेळू नका तसं. गणेश बर्गे बोर्डकडे लक्ष द्या. हे महत्वाचं आहे. नुसतं येतं 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 करू नका. हे मी जे सांगतोय ना ह्याच चुका नेमका परीक्षेत होतात.
येऊन उपयोग नाही. काय चुका होतात त्याच्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही ज्यावेळी उत्तर काढता तेव्हा 504 सेकंद तुमचं उत्तर आलेलं असतं. इथं कुठे दिसतोय का 504 सेकंद? नाही दिसत. व्हेरी गुड. म्हणजे आता तुमचं जे उत्तर आलंय पहा, थोड्या वेळ आपल्याला असंही वाटायला लागतं, की आपलं उत्तर चुकलं काय की? कारण इथं सेकंदात दिलंय. मग आपण डबल करून बघतो. डबल केलं करायला गेलं, की कुठलातरी हातचा राहतो. कुठला तर कारण आपल्याला पेपर 1.5 तासात सोडवायचा असतो आणि गडबडीत मग कुठेतरी हातचा राहतो. काही-काही जणांचं तर 507 ऑप्शन बघितलेला असतो म्हणून 507 पण येतो. कसा येतो काय माहिती? पण येतोच. आणि मग आपण त्याला 507 ला गोल करतो. नीट लक्षात घ्या, डोकं शांत ठेवायचं आणि हे तुम्हाला ऐनवेळी घ्यावे लागणारे डिसिजन आहेत. काय? की सेकंद मिनिटात बदलायचा का नाही? का नुसतेच सेकंदामध्ये उत्तर काढायचं हे तुम्हाला ऑप्शन्स पाहून ठरवावं लागतं. तुमचे जे उत्तर आलंय ते आलंय 504 सेकंद. पहिल्यांदा बघायचं इथं कुठं 504 सेकंद आहे का? नाही. नाही याचा अर्थ आता तुम्हाला हे मिनिट आणि सेकंदात बदलावे लागतील. मग तुम्ही तिथं ऐनवेळी डिसिजन घ्यायचा. तुम्ही ठरवायचं. हे आपल्याला याला 60 ने भागावं लागतंय. तर मग आपलं उत्तर 8 मिनिट 24 सेकंद येतं. समजलं का? ठीक आहे. पुढचं घ्या. आता हे झाले सेकंदाची उदाहरणं. आता आपण पाहणार आहे मिनिट हे तासामध्ये कन्व्हर्ट करायचे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला जर समजा दिलं 200 मिनिट, मग काय? 200 मिनिट म्हणजे किती तास, किती मिनिटे? 200. हां, शाबास. आता ऐका, आता ऐका. या ठिकाणी तुम्हाला जरी मिनिटं दिलेली असतील, मिनिटं तास आणि मिनिटात बदलायला सांगितली, तरी सुद्धा करायचंय पुन्हा तेच. कारण जसं 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, तसंच 60 मिनिटाचा 1 तास होतो. त्यामुळे तुम्हाला 200 भागिले 60 करावं लागेल. 180 ने पूर्ण भाग जातो आणि या ठिकाणी बाकी उरते 20. म्हणजे तुमचं उत्तर येतं 3 तास 20 मिनिटे. काही शंका आहे कुणाला याच्याबद्दल? ओके. ओके. पुढचं. लिहून घेतलं तुम्ही? लिहून घेतलं का? ठीक आहे. कोणाचं राहिलंय? कोणाचं राहिलंय? ठीक आहे. पुढचं गणित घ्या मग. 512 मिनिट बरोबर किती तास? किती मिनिटं? 512 मिनिट म्हणजे किती तास, किती मिनिटे? हां, काय केलं? विचार बिंदू आहे का? 60 भागिले 512. हां. 512 भागिले 60 करायचं. एक लक्षात घ्या, तुम्हाला मिनिटं तासात बदलायची असू द्या, नाहीतर सेकंद मिनिटात बदलायचे असू द्या. 60 नेच भागायचं. मग बघा 60 ने जर भाग दिला, तर 60च्या पाढ्यामध्ये 512 नाहीत. मग काय? 512 पेक्षा लहान असणारी संख्या 60च्या पाढ्यातली कोणती? हां, सांगा की.
बरोबर. 480 ही 512 पेक्षा लहान संख्या आहे. म्हणून 512 ला जर तुम्ही 8 ने भाग दिला, तर बाकी उरते किती सांगा? आणि वर भागाकार येतो 8 म्हणजे तुमचं उत्तर येणार 8 तास 32 मिनिटे. बघा या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या का आता? ओके. घ्या एक गणित आणखी. हे लिहून घ्या अगोदर. झालं? पुढचं गणित घ्या. हां, बोला. समजलं नाही. 6चा पाढा लिहायचा चैतन्य. लिहा बरं 6चा पाढा आणि पुढे 0, 0, 0, 0 लिहीत जायचं. लिहा. 60चाच म्हणतोय हो. 6चा पाढा लिहा आणि पुढे 0, 0, 0, 0 लिहीत जायचं. सांगा. 16 तास. बरं. बाकीच्यांनी काढा बरं. 10 तास. वेगवेगळे कसं काय उत्तर येईल? अरे वेगवेगळी उत्तर कसं काय यायची? बर. पेन पाहिजे. तर बघा आता मी काय म्हणतोय नीट पहा. 1002 याला तुम्ही 60 ने डिवाइड करायचं. आता 60च्या पाढ्यामध्ये पहिल्यांदा 100 आहेत का बघा? नाही. त्याच्यापेक्षा लहान संख्या 60. वजाबाकी केली तर उत्तर आलं 40. वरून घेतले 2. नवीन संख्या झाली 402. बघा 60च्या पाढ्यात 402 आहेत का? नाही. मग 402 पेक्षा लहान असणारी संख्या किती? शाबास. 360 6 वेळा मोजल्यावर येतात. हे घे, तू दे. 6 वेळा मोजल्यावर येतात आणि याची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते 42. मग बघा तुमचं उत्तर येणार 16 तास 42 मिनिट. लक्षात आलं का बघा? झालं? ओके. आणि आता नीट ऐका. आपण आता शेवटच्या टप्प्यात येतोय. हा टॉपिक इथं संपला. शेवटचा प्रकार आहे दिलेल्या मापापासून. आता नीट ऐका. दिलेलं जे माप आहे तिथून जर तुम्हाला पुढचे तास दिले तर किती वाजता. मी एक गणित देतो म्हणजे लक्षात येईल पहा. मला काय सांगायचं ते लक्षात येईल. घ्या.
शौर्य, मध्यान्हपूर्व, सव्वा नऊ वाजता अभ्यासाला बसला. त्याने पावणे 3 तास अभ्यास केला. तर तो किती वाजता अभ्यास करून उठेल? बोला आता. हा शेवटचा प्रकार आहे यातला. बोला आता काय म्हणणं आहे तुमचं? कोण सांगते काय करावं लागेल? सांग. अरे एक जण बोलत असताना मध्येच बोलू नका. थांबा जरा. एकेकाचं होऊ द्या. ऐका की जरा. हा बोला गणेश. 12 तास. 12 वाजता उठला. बर. इथं सरळ सरळ एक सांगतो फक्त महत्वाचं काय. सांगितलं की आता. नीट ऐका आता. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट दिलेला नाही. इथं फक्त स्टार्टिंग पॉइंट दिलाय आणि पुढे पावणे 3 तास तो अभ्यास करतोय असं विचारलंय. तर तुम्हाला या ठिकाणी जेव्हा उठल्यानंतरची जी वेळ आहे ती काढायची. म्हणजे इथं तुम्हाला वजाबाकी नाही तर बेरीज करायची. तर मध्यान्ह पूर्व 9:15 म्हणजेच असतात 9:15च. नीट लक्षात आणि 9:15 म्हणजे आपण लिहितो 9:15. आता त्याने किती तास अभ्यास केला? तर पावणे 3 तास अभ्यास केला. पहा तासाचा पाऊण भाग असतो 45. मध्ये असणारी संख्या 3 आली, पण पाऊण शब्द आल्यामुळे 2 लिहायचं. तर आता या ठिकाणी जर तुम्ही मिनिटं आणि तासांची बेरीज केली, तर पहा इथं येईल 60 मिनिटे आणि इथं येतील 11. म्हणजे तुमचं उत्तर येणार 11:60. पण लक्षात घ्या मिनिटं कधीही 59 पर्यंतच गृहीत धरायची. 60 झाली की त्यातला 60 मधला 60चा भाग काढून घ्यायचा. इथं राहिले 0 मिनिट आणि जो 1 तास होता तो 1 तास इकडे ढकलून द्यायचा. म्हणजे तो दुपारी 12. नीट लक्षात घ्या. तुम्हाला हा शब्द फार महत्वाचा आहे. ऑप्शन मध्ये जाणून बुजून तुम्हाला रात्री 12 असं सुद्धा देतील. त्यामुळे हे जर मध्यान्हपूर्व 9:15 असतील, तर त्याच्यानंतर पावणे 3 तासांनी वाजणारे 12 हे दुपारचे 12 किंवा मध्यान्हीचे 12 आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहा 12 घड्याळामध्ये 2 वेळा वाजतात. रात्रीचे 12 पण वाजतात, दुपारी 12 पण वाजतात.
तर नीट लक्षात घ्या, हे वाजणारे 12 नेमके कधीचे आहेत? तर मध्यान्हीचे 12 आहेत. हे लक्षात घ्या. चला पुढचं गणित घ्या. लिहून घेतलं? पहा, लेफ्ट होऊन जॉइन व्हा. पहा, तुम्हाला पुढे आता बघा, तुम्हाला 5वी ला पण नाहीये, पण पुढे 8वी ला या घड्याळांमध्ये जे काटे आहेत ना, या घड्याळातले काटे किती वाजता कोणता कोन बनवतात असं एक गणित येतं. म्हणजे तुम्हाला नाहीये, पण ते याच्यावरच आधारित आहे पहा. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर 8वीच्या स्कॉलरशिपला ह्या 2 काट्यांमध्ये तयार होणारे कोन सुद्धा तुम्हाला विचारतात. पण ते 8वीला विचारतात, आता नाही विचारत. पण त्याचा बेस सगळा इथंच आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचं गणित घ्या. काय म्हणता प्रथमेश? हं. नाही, नाही. नाही, नाही. ते साधे साधे आहेत. 9 वाजता कोणता कोण होतो, 3 वाजता कोणता कोण होतो, असे आहेत ते. 8वीला तसे येत नाहीत. 8वीला असं येतात, 12:15 वाजता कोणता किती अंशाचा कोन होतो. ते किचकट आहे, तुम्हाला नाही समजणार ते. असू द्या. तुम्हाला कोण आहेत ना, ऐका ऐका. तुम्हाला कोण आहेत, पण कसे आहेत ते? 3 वाजता कोणता कोण होतो? कोणता कोण होतो 3 वाजता? 90 अंशाचा त्याला काटकोन होतो. हां, राइट अँगल. 4 वाजता कोणत्या प्रकारचा कोन होतो? ऑब्ट्यूज अँगल होतो. व्हेरी गुड. पण हे बघा, हां, तुम्हाला इतका साधा प्रश्न तुम्हाला इतका साधा प्रश्न 8वीला येतो. 8वी तुम्हाला 8वीला मात्र याच्या पुढची स्टेप येते. ती स्टेप अशी आहे, यातला ॲक्युरेट कोन मोजायला सांगतात. तो कसा मोजायचा ते तुम्हाला आता कळणार नाही, पण त्याचा बेस इथंच आहे. ठीक आहे, पुढचं गणित घ्या. रमेश मध्यान्हपूर्व मध्यान्हपूर्व 11:30 वाजता घरातून बाहेर पडला. नंतर तो 4.25 तास 4.25 तासांनी घरी आला असेल, तर तो किती वाजता घरी आला? तर तो किती वाजता घरी आला? बघा, मी पूर्ण जवळ-जवळ माझ्या अंदाजे 9 दिवस आपण हा टॉपिक पाहत होतो. याच्यामध्ये मी सगळं बारीक, 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 बारीक तुकडे करून सगळे भाग शिकवले. फार सोपा आहे. पण सोपा असूनही मी वेळ भरपूर दिला, कारण हे पुढच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला याच्यावर गणितं येतात. तर आता शिकवायचं काही शिल्लक राहिलं नाही. आपल्याला हा शेवटचा टॉपिक होता. पहा, मिनिटाचा सव्वा, पाव, अर्धा म्हणजे साडे, पावणे हे कसं करायचं ते शिकलो आपण. वजाबाकी शिकलो, बेरीज शिकलो. मिनिटं सेकंद मिनिटं तासात कशी बदलायची ते पाहिलं. सेकंद मिनिटात कशी बदलायची ते पाहिलं. सगळ्या बाबी पाहिल्या. अर्णव, जरा मध्ये गॅप तरी द्या मला बोलायला.
सांगा एवढं म्हणायला तरी वेळ द्या की. हा सांगा. अरे देवा! अहो तुम्हालाच सांगा म्हटलं. कधीचे 11:30 अहो पण कधीचे 3 वाजून? मध्यान्होत्तर नसतील तर? मध्यान्होत्तर शब्द नसेल तर? अरे देवा! हां, दुपारचे हा शब्द महत्वाचा आहे. व्हेरी गुड. बघा मध्य हां. मध्यान्ह पूर्व 11:30 वाजता तो घरातून बाहेर पडला आणि पुढे तब्बल 4.25 तास घराच्या बाहेरच होता. 4.25 तासाने तो घरात आत आला. इथे स्टार्टिंग पॉइंट, एंड पॉइंट नाही पहा. इथं वेळ दिली आहे आणि ती वेळ तुम्हाला मिळवावी लागते. मग बघा तास आणि मिनिटे 11:30 वाजता म्हणजे बघा 11:30 हे समजलं पाहिजे. आणि पुढे 4.25 तास तो बाहेर होता. म्हणजे 4 तास 15 मिनिटे. मिनिटा-मिनिटांची जर बेरीज केली तर उत्तर आलं 45. तासा-तासाची जर बेरीज केली तर उत्तर आलं 15. मध्ये बोलू नका, थांबा जरा. तर आता हे नेमके आता मिनिटाचा काही विषय नसतो, तासांचा विषय असतो. ही वेळ नेमकी काय आहे? तर पहा अर्णव म्हणले तसे एकतर ते मध्यान्होत्तर 3 आहेत आणि जर ऑप्शनमध्ये मध्यान्होत्तर नसेल तर दुसरा एक ऑप्शन तुम्हाला देतील. दुपारी 3 वाजून 45 मिनिटे. यावेळी तो घरात आलेला असेल. मला वाटते तुम्हाला सगळ्यांना हा भाग समजलेला असावा. तरी पण कुणाला जर यापैकी कोणताही घटक समजलेला नसेल, तर आपण पुन्हा उद्या घेऊ. जर समजलेला नसेल, तर तुम्ही मला उद्याच्या तासापर्यंत कधी सांगा, की हा टॉपिक आम्हाला समजला नाही, मी रिवाईज करतो पुन्हा एकदा. का आत्ता कुणाला आहे शंका, की सर हे समजलं नाही, पुन्हा एकदा घ्या. आहे का कुणाला काही शंका? जेवढं घेतलंय, नीट ऐका. जेवढं घेतलंय त्याच्यापेक्षा वेगळं मला नाही वाटत अजून काही येऊ शकेल तुम्हाला. कितीही अवघड द्यायचं ठरवलं, तरी सुद्धा मी जे तुमच्या वहीमध्ये दिलंय, त्याच्यापेक्षा वेगळं आणि अवघड पण काही येणार नाही. ठीक आहे. आपला या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आपण उद्या पुन्हा एकदा आहे त्या वेळेला भेटूया. ठीक आहे मग. आपण थांबूया इथं. बाय ऑल. शब्द राहू द्या आजच्या दिवस. उद्या घेऊ.